आई, रुबल नागी हिला दुबईमध्ये 9 करोडचा जागतिक पुरस्कार मिळाला. एवढा सन्मान नेमकं केलं काय तिने? ऐक, रुबल नागी यांचा जन्म जम्मू काश्मीरमध्ये झाला. वडील भारतीय सैन्यात कर्नल असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच भारताच्या अनेक राज्यात राहण्याची संधी मिळाली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या संस्कृती, भाषा आणि लोकांचे जीवन जवळून पाहिले. लहानपणापासूनच त्यांना चित्रकला आणि समाजसेवेची आवड होती. चित्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी एके दिवशी झोपडपट्टीतील मुलांसाठी चित्रकलेची कार्यशाळा घेतली. तिथे त्यांना एक लहान मुलगा भेटला, ज्याने पहिल्यांदाच हातात पेन्सिल घेतली होती. त्यानंतर त्यांनी ठरवलं, ज्या मुलांना शाळा मिळत नाही त्यांच्यापर्यंत शिक्षण स्वतः पोहोचवायचं. 30 मुलांपासून शिक्षणाची सुरुवात केली. शाळा नव्हती, वर्गखोली नव्हती. त्यांनी झोपडपट्टीच्या भिंतीवरच अक्षरे, आकडे, विज्ञान, स्वच्छता आणि पर्यावरणाची चित्रे काढून शिकवणं सुरू केलं. त्यानंतर त्यांनी रुबल नागी आर्ट फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतातील झोपडपट्ट्या आणि दुर्गम भागांमध्ये 800हून अधिक शिक्षण केंद्रे सुरू झाली. लाखो मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या या अनोख्या कार्याची दाखल जगाने केली. 139 देशांमधून आलेल्या 500हून अधिक नामांकितांमधून त्यांची निवड झाली आणि दुबईतील वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट मध्ये त्यांना 2026चा ग्लोबल टीचर प्राइज आणि 9 करोड रुपये प्रदान करण्यात आले. रुबल नागी यांनी शाळा मुलांपर्यंत नेली, कारण शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे. एका पेन्सिल पासून सुरू झालेला प्रवास आज लाखो मुलांच्या आयुष्यात प्रकाश बनला आहे.